कधी काळी डोंगरदरीत राहणारा बंजारा समाज आज तांडा, वाडी, वस्ती शहरात जरी राहत असेल तरी बंजारा संस्कृती जपतोय। त्याचं एक उदाहरण म्हणजे बंजारा तीज महोत्सव। या तीज महोत्सवाची धूम सध्या अमरावतीमध्ये पाहायला मिळते। अमरावतीच्या मनोहर मांगल्यम सभागृहात तीज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी बंजारा महिलांनी पारंपरिक वेशभूषा जपत नृत्य केलं। मोठ्या संख्येने समाज एकवटला होता। तीज महोत्सवातून बंजारा समाज आपली संस्कृती परंपरा जपण्याचा प्रयत्न करतोय। बंजारा समाजाच्या तीज महोत्सवामध्ये वधूवर परिचय मिळावा, उपवर मुलांची आणि मुलींची माहिती घेऊन त्यांच्याशी नातेसंबंध जुळतायत आणि नंतर सोयरीक होऊन त्यांचा विवाह संपन्न होतो। अमरावती महानगरामध्ये मागील 21 वर्षापासून तीज महोत्सव सुरू होत आहे। मागील 6 वर्षामध्ये आता हा जो आमचा आजूबाजूचा परिसर आहे या ठिकाणी सुद्धा महोत्सव सुरू झालेला आहे। या ठिकाणी मी प्रल्हाद चव्हाण नायक आहे, आमचे नामदेवरावजी जाधव कारभारी आहे, आमचे विजयरावजी राठोड आसामी आहेत, सोबत आमचे मार्गदर्शक श्री राठोड साहेब, आमचे गोपीचंद भाऊ, सुधाकर भाऊ आणि इतर आमचे हरीशजी राठोड, इतर सर्व मंडळी सदैव की हा जो आमचा तीज उत्सव आहे हा श्रावण महिन्यामध्ये बंजारा समाजाचा अत्यंत प्राचीन असा उत्सव आहे। कारण की बंजारा ही जमातच अत्यंत प्राचीन आहे आणि या तीज महोत्सवाचा जर कारण जर आपण शोधलं तर यामध्ये 3 घटक महत्त्वाचे आहेत। एक म्हणजे भिजलेलं गहू, निसर्गाची माती आणि एक दुर्डी। जसं वेदामध्ये सांगितलं आहे की हे जगत प्रधान प्रकृती, पुरुष आणि माया या 3 गोष्टीपासून हे जगत तयार झाले आहे। तर ब्रह्माचं प्रतिरूप आहे या ठिकाणी गहू। गहू आतमध्ये टाकल्यानंतर त्यापासून अनेक जसे हे उपसतात त्याप्रमाणे समाजामध्ये असे वेगवेगळे लोक तयार होतात। आणि माती हे पृथ्वी तत्वाचं हे आहे, ते मायाचं स्वरूप आहे। आणि दुर्डी जे आहे, दुर्डी अनेक घटकांनी तयार केली असते, ती आहे प्रकृतीचं स्वरूप। अशा प्रकारे निसर्गाचं संपूर्णपणे मुळामध्ये बंजारा समाजापासून खऱ्या अर्थाने या सर्व गोष्टीची सुरुवात झाली आहे। आणि या तीज उत्सवाच्या माध्यमातून आम्ही 11 दिवस हा उत्सव चालत असतो। या 11 दिवसामध्ये पहिल्या दिवशी 15 ऑगस्टला आमचा तीज उत्सव, तीज पेरणीचा कार्यक्रम झाला। त्यानंतर या अमरावती महानगरातील विविध भागामध्ये तीज उत्सवाचा कार्यक्रम, त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, नवीन तरुणी मुलींचा उत्साह, त्यांनी पारंपरिक गीत आणि काल 10व्या दिवशी ढंबोळीचा कार्यक्रम म्हणजे तीजला निरोप देण्याचा कार्यक्रम होता। आणि आज या ठिकाणी तीज विसर्जनाचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाचं दुसरं महत्त्व की बंजारा ही भटकी जमात आहे। प्राचीन काळापासून लदिनी आमचा व्यवसाय होता आणि एका भागातून दुसऱ्या भागामध्ये आम्ही लदिनी व्यवसाय करीत असताना पावसाळा सुरू झाला की आम्ही तांडा कुठेतरी एका ठिकाणी थांबत होता आणि तांडा एका ठिकाणी थांबल्यानंतर त्या निसर्गाला नतमस्तक व्हायला पाहिजे आणि म्हणून निसर्गाचं संपूर्ण महत्त्व या 11 दिवसाच्या तीजच्या माध्यमातून येणाऱ्या भावी ज्या तरुणी आहेत, आमच्या कौटुंबिक ज्या काही ह्या आहेत, त्या सर्व गोष्टी यामध्ये पूर्ण होतात आणि आमचं जीवन आनंदमय जगण्याचा एक पद्धत या तीज उत्सवाच्या माध्यमातून आम्ही साजरा करीत आहे। मागील या अमरावती महानगरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता लोक येत आहेत आणि आजूबाजूचे लोक सांगतात की अमरावतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तीज उत्सव सुरू आहे आणि यापुढे सुद्धा हा उत्सव सुरू राहील।